नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य थाळीमध्ये आवर्जून कोकणात बनवले जाणारे मुगाचे बिरडे, तेही कांदा लसूण विरहित कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे कुकरच्या 2 शिट्ट्यात हे बिरडे तयार होते. शिवाय खायला तर अप्रतिम असे लागते. इथे मी सिक्रेट एक वाटण तयार केले आहे, त्यामुळे हे बिरडे फारच चविष्ट होते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता मुगाचे बिरडे कसे बनवायचे ते लगेचच पाहूया. मुगाचे बिरडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग व्यवस्थित धुवून नंतर भिजवून त्याला मोड आणले आणि त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजत ठेवून त्याची साले अशा प्रकारे काढून घेतली आहेत. त्याबरोबरच आपण एक बारीक चिरलेला बटाटा इथे घेतला आहे, त्याचीही साले व्यवस्थितपणे काढून घेतली आहेत. आता लगेचच मुगाचे बिरडे तयार करायला घेऊया. आता त्यासाठी आपण प्रथम सिक्रेट वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात एक जाडसर चिरलेला टोमॅटो, अर्धा इंच आले आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घालूया. इथे पाव वाटी खोबरे मी घेतले आहे. आता त्याबरोबरच अर्धी वाटी कोथिंबीर घालूया आणि प्रथम मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्स मोडमध्ये हे मिश्रण फिरवून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित फिरवून घेतल्यावर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. लगेचच भाजी बनवायला घेऊया. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी अगदी व्यवस्थित तडतडली पाहिजे. जर कच्ची राहिली तर कडवट चव भाजीमध्ये उतरते, म्हणून मोहरी अगदी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे. आता फोडणी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालूया आणि तीही व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर मूग आणि बटाटा घालूया. मूग बटाटा मी व्यवस्थित धुवून घेतले आहेत. आता ती आपण फक्त 2 ते 3 मिनटे ह्या फोडणीबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. मुगाला एक वेगळा उग्र असा वास असतो, तो ह्यामुळे निघून जातो, म्हणून अशा प्रकारे फोडणीत मूग अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनटानंतर मूग अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर आता लगेचच त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि त्याबरोबरच लाल तिखट पाव चमचा आणि घरगुती मसाला 1 चमचा घालूया. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले घातल्यावर पुन्हा मूग अगदी व्यवस्थित कोट होईस्तोवर अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत. मसाले अगदी पूर्णपणे कोट होईस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनटे अशा प्रकारे मूग व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण जे सिक्रेट वाटण तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये घालूया आणि मसाल्याबरोबर सिक्रेट वाटण अगदी व्यवस्थित परतून घेऊया. कारण आपण जे सिक्रेट वाटण तयार करून घेतले त्यामध्ये जो टोमॅटो वापरला तो कच्चा होता, म्हणून अशा प्रकारे मुगाबरोबर वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर भाजीमध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया. तुम्हाला जितपत पातळसर किंवा घट्टसर भाजी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ एकसारखे भाजीला लागले पाहिजे. त्यानंतर आपण आता एक भाजीला उकळी येऊ देऊया. भाजीला एक उकळी आली आहे, पाहू शकता. आता लगेचच कुकरचे झाकण लावूया आणि कुकरच्या मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेऊया.
म्हणजे आपले मुगाचे बिरडे खाण्यासाठी तयार होईल। पाहू शकता कुकरची एक शिटी झाली आहे। अशाच प्रकारे अजून दुसरी शिटी करून घेऊया। त्यानंतर गॅस बंद करून कुकरची वाफ जाऊ देऊया। साधारणतः 10 मिनिटानंतर कुकरची वाफ गेल्यानंतर कुकरचे झाकण उघडून पाहूया। पाहू शकता किती परफेक्ट मुगाचे बिरडे तयार झाले आहे आणि गरमागरम बिरडे लगेचच सर्व करूया। हे बिरडे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता। फारच अप्रतिम अशी लागते। अशा प्रकारे फक्त 5 मिनिटात कांदा लसूण विरहित मुगाचे बिरडे तयार झाले आहे। श्री गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी अशा प्रकारे तुम्ही मुगाचे बिरडे बनवून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, सोप्या आणि चविष्ट अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।